न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाळू आणि गौण खनिज माफियांविरोधात सरकारचा मोठा निर्णय, विशेष टास्क फोर्स स्थापन होणार। मुंबई राज्यातील वाळू आणि गौण खनिजांच्या अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली। महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की गौण खनिज माफियांविरोधात विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। राज्यातील वाळू, दगड, मुरुम आणि इतर गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे। त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे। यासोबतच यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ETS इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट सिस्टम प्रणाली लागू करण्यात येणार आहे। या प्रणालीच्या माध्यमातून गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीवर डिजिटल पद्धतीने नियंत्रण ठेवता येणार असून अवैध वाहतूक रोखण्यास मदत होणार आहे। महसूल मंत्र्यांनी पुढे सांगितले की गेल्या 10 वर्षांतील तसेच सध्याच्या काळातील अवैध उत्खनन प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात येईल। दोषी आढळणाऱ्या व्यक्ती, अधिकारी किंवा संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाळू व गौण खनिज माफियांवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून महसूल वाढीसह पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल। या ठिकाणी एक लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, त्या ठिकाणी हे सर्व मिलीभगत आहे। ज्या ठिकाणी मिलीभगत आहे त्या ठिकाणी तपासून MPDAची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे। परंतु संपूर्ण राज्यामध्ये आता आम्ही संपूर्ण राज्याचा ETS करतोय। यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा, वाळूचा ETS करताय राज्य सरकारच्या माध्यमातून। आणि या ETS मध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासन त्या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे की अधिकारी आणि हे लोक बसून जे संगनमत करतात, हाच खरा या ठिकाणी मुख्य प्रॉब्लेम आहे। हा प्रॉब्लेम तोडण्याकरता आपण या ठिकाणी काही टास्क फोर्स निर्माण करून त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आहे। त्यांनी ठरवलेलं आहे काय टास्क फोर्स असले पाहिजे। या सँड माफिया, गौण खनिज माफिया याकरता वेगळा टास्क फोर्स तयार करण्याची शासनाची भूमिका आहे। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन। अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा।